सर्व चौकशीला सामोरं जायची माझी पूर्ण तयारी आहे। मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडून हे अपेक्षित केलं नव्हतं की राजकीय भाषणाला येताना, निवडणुकीच्या प्रचाराला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठनं खर्च केला, इतक्या वैयक्तिक पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे साहेब स्वतःला सुसंस्कृत नेता समजतात। मी म्हटलं तसं ते तर मुख्यमंत्री होतच नाहीत, सोडून द्या। त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी कशा पद्धतीनं महाविकास आघाडी केली आणि 2.5 वर्ष शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष कसा कुणाच्या दावणीला नेऊन बांधला हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे। त्या माझ्या मुलाच्या लग्नात झालेला खर्च हा ऑन रेकॉर्ड आहे। मी सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व यंत्रणांकडे मी, माझी पत्नी आम्ही इन्कम टॅक्स भरतो, त्यामुळे त्याच्या बाबतीतल्या सगळी रेकॉर्ड माझ्याकडे आहे। कसल्याही कुठल्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे। विकास कामांवर बोलायचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडे नाही। मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला काय विजन देईन, पाटण तालुक्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तुम्ही प्रचाराला आला होता, पाटण तालुक्यासाठी माझ्या काय योजना आहेत ह्याच्या बाबतीत काय बोलले का? माझ्या पोराचं लग्न काढलं, मला लुटमार म्हणले। ह्याचा अर्थ पक्षाचं धोरण त्यांच्याकडे नाही, मतदारसंघाच्या विकासाचं धोरण त्यांच्याकडे नाही, राज्य सरकार ताब्यात समजा आलं त्यांचं जे दिवा स्वप्न आहे त्याप्रमाणे तर मी काय करेन हे सुद्धा ते काय बोलत नाहीत। त्यामुळे आता ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अतिप्रचंड जनसमुदाय जो त्यांच्या समोर आजच्या सभेला होता तो बघून कदाचित ते अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलले असतील। त्यांनी दुसरा एक मुद्दा मांडला की आत्ताच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य टाकले की माझा शिवसेनेचं कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि तुम्ही म्हणताय की पक्ष का सोडला तर तुम्ही काँग्रेस बरोबर गेला म्हणून, मात्र तुमचे आजोबा काँग्रेसमधून मंत्री होते। माझ्या आजोबांचं राजकीय जीवन याच्यावर भाष्य करण्या इतपत मोठे उद्धव ठाकरे साहेब आहेत असं मला तरी वाटत नाही। माझ्या आजोबांचे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे काय संबंध होते हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दौलतनगरच्या व्यासपीठावरनं या ठिकाणी जाहीरपणाने सांगितलेलं आहे। जरूर लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब हे काँग्रेसमधनं मंत्री झाले होते हे सत्य आहे, परंतु तदनंतरच्या काळात काँग्रेसकडनं आमच्या पक्षावर, आमच्या गटावरती, आमच्या परिवारावरती जो राजकीय अन्याय झाला त्या राजकीय अन्यायापोटी आम्हाला पक्षाच्या व्यतिरिक्त वेगळी भूमिका घ्यावी लागली। त्यामुळे त्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही शिवसेनेमध्ये माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेमध्ये घेतलं। स्वर्गीय मनोहर जोशी सर हे त्याचे साक्षीदार होते। त्यामुळे आता ज्या गोष्टींमध्ये त्या काळामध्ये मनोहर जोशी सरांनी, वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी बाळासाहेब देसाईंचा नातू हा पोलादी पुरुषाचा नातू हा शिवसेनेमध्ये पाहिजे अशा पद्धतीचं गौरव उद्गार काढून मला सन्मानाने शिवसेनेत घेतलं होतं आणि आम्ही आजही त्याच शिवसेनेमध्ये आणि त्याच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतोय। आम्ही शिवसेनेचे विचार, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधीही सोडले नाहीत आणि सोडणारही नाही। सर, तुम्ही होम मिनिस्टर होता, तुम्हाला ते पद दिलेलं होतं महाविकास आघाडीने, मात्र त्याचा तुम्ही दुरुपयोग गद्दारांना ढोकळा खाण्यासाठी गुजरातला नेण्यासाठी केला। काय पुरावा त्यांच्याकडे या बाबतीतला आहे? खुलेआम आम्ही गेलो ना, आम्ही काय अशा पद्धतीने लपून छपून नाही गेलो, आम्ही खुलेआम गेलो। जे मतदान होतं विधान परिषदेचं ते मतदान करून आम्ही गेलो आणि मग मी जर माझ्या गृहराज्यमंत्री पदाचा दुरुपयोग केला असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना म्हणायचं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री होता। गृह विभागाच्या राज्यमंत्र्यापेक्षा इंटेलिजन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे खूप स्ट्रॉंग असतं। त्यामुळे मग हे तुमचं फेल्युअर नाही का मुख्यमंत्री म्हणून? तुम्हाला नाही कळालं का की आपले 40 आमदार आपल्यापासून बाजूला गेलेत? राज्यमंत्री गृह याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचं इंटेलिजन्स हे खूप स्ट्रॉंग असतं। मिनिटाला मान्य मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्सचं ब्रीफिंग होत असतं, मग त्यांचं फेल्युअर नाही का? हा, पुढं मी शरद पवारांना सोडलं नाही, आमदारांच्या आग्रह खातर त्यांना पक्ष सोडला असं अजित पवार म्हणाले। नाही तर दादांचं वाक्य मी ऐकलं नाही।
पण माननीय अजितदादांची पहिल्यापासूनची भूमिका होती, महायुतीचं सरकार जेव्हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आमदार आमचे मित्र आहेत, ते खाजगीत आमच्याशी चर्चा करायचे की आपल्याला विकास कामांसाठी महायुतीबरोबर आलं पाहिजे. त्यामुळं मान्य अजितदादा जे म्हणतात की आमदारांचा आग्रह होता आणि ही वस्तुस्थिती आहे, तसं असल्याशिवाय 40-42 आमदार ही माननीय अजितदादांच्या बरोबर वेगळी भूमिका ते घेऊ शकले नसते. आणि माननीय आमदारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधली हीच भूमिका होती की आपल्या मतदारसंघातली जर विकासाची कामं करायची असतील, मतदारसंघामध्ये जर आपल्याला लोकांच्या पुढं काही काम घेऊन जायचं असेल तर आपल्याला महायुतीमध्ये आलं पाहिजे. ही जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांची भूमिका होती. तसं मत अनेक आमदार त्यांच्या पक्षातले खाजगीत आमच्याशी चर्चा करताना देखील बोलून दाखवत होते. भाजपनं बट्टेंगे तो कट्टेंगे हा अजेंडा राबवायला सुरुवात केली, तर त्यांचा हा पक्षाचा वैयक्तिक आहे असं ते इतर अशोक चव्हाण असतील किंवा अजित पवार असतील त्यांना हे मान्य नाही. तर तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका आहे? नाही, मी हे कोण भाष्य केलं तेच ऐकलेलं नाही, मुळात कुठल्या संदर्भातनं केलं तेही ऐकलेलं नाही. आता बघा, तुम्ही बघताय सगळे लोक, आम्ही आमच्या मतदारसंघात गेली महिनाभर झाले रोजच्या रोज प्रचारात आहे. आम्ही सकाळी 7-8 वाजता बाहेर पडतोय, रात्री 11-12 वाजता परत येतोय. त्यामुळे हे वर्तमानपत्रातनंच किरकोळ आम्ही वाचले. जे कोणी बोलले असतील वक्ते किंवा नेते कुठल्या संदर्भाला धरून बोललेत हे पूर्ण ऐकावं लागेल, पाहावं लागेल, त्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. 8 आमदारांनी 2 मंत्री घर वापसीसाठी मातोश्रीच्या संपर्कात होते उद्धव ठाकरेंच्या. त्यांनी उघड करावी नावं, जसं त्यांनी फिगर सांगितली 2 मंत्री आणि 8 आमदार, त्या मंत्र्यांची त्या आमदारांची नावं जाहीर करावीत. नुसती नावं जाहीर कोणी करेल, कोणाची नाव, त्याला एव्हिडन्स द्या, त्याला काय पुरावा द्या, कोण कोणाच्या संपर्कात होता, कसा होता, फोनवर जर संपर्क झाला असेल तर कोणाच्या फोनवरनं झाला, त्याचं रेकॉर्डिंग असेल तर ते दाखवा. तुम्ही मगाशी सुद्धा मला कोणीतरी विचारलं सकाळी की मातोश्रीमध्ये म्हणजे काय मातोश्रीच्या संपर्कात होते. तुम्ही मातोश्रीमध्ये तर सगळीकडे CCTV आहेत, मेन गेटला आहे, ड्रम गेटला आहे, एंट्रन्सला आहे. त्यामुळं असलं तुमच्याकडे कोणी आमच्यातले आमदार आलेले, मंत्री आलेले, काढा ते CCTV फुटेज आणि दाखवा, करा व्हायरल मीडियामध्ये, होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. जो कोणी तुमच्या संपर्कात असेल तुम्ही सांगा ना, नाव सांगा, ठिकाण सांगा, कोणाकडनं संपर्क केला ते सांगा. संदिग्ध बोलू नका, हवेत तीर मारू नका, त्याला पुराव्यानिशी समोर आणा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. फक्त जय भीम म्हणलं नाही म्हणून मला विलासराव देशमुखांनी मंत्री केलं नाही असं नितीन राऊतांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नाही, मला माहित नाही. तर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब जाऊन बरेच वर्ष झाली, त्यामुळे आता त्याच्यावरती आता भाष्य करणं, कुठे मगाशी म्हणलं तसं नितीन राऊत साहेब कुठल्या संदर्भानं बोलले, काय बोलले माहीत नाही. देशमुख साहेबांना जाऊन आता जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, त्यामुळे इतक्या जुन्या वक्तव्यावरती माहितीच्या शिवाय बोलणं योग्य नाही. महाविकास आघाडीकडून 165 ते 180 जागा दावा केला जातो, महायुतीचा काय दावा आहे? महायुती बहुमतापेक्षा खूप पुढचा आकडा गाठेल. बहुमत सरकार करायसाठी जेवढं लागतं त्या संख्या बळापेक्षा कितीतरी जादा आमदार हे महायुतीचे निवडून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.